आज आपण शिकणार आहोत की तुमच्या विंडोज संगणकावर आणि लॅपटॉपवर विद्या विकास ॲप काही सोप्या स्टेप्समध्ये कसं इन्स्टॉल करता येईल. चला तर मग सुरुवात करूया. सर्वात आधी तुमच्या ब्राउझरमध्ये www.vidyavikastalent.in ही वेबसाईट ओपन करा. टॉप मेनूमध्ये दिलेल्या डाउनलोड ॲप सेक्शनवर क्लिक करा. इथे तुम्हाला विंडोज ॲपचा पर्याय दिसेल. फक्त डाउनलोड बटनावर क्लिक करा आणि सेटअप फाईल डाउनलोड करा. फाईल डाउनलोड झाल्यावर त्या फाईलवर डबल क्लिक करून सेटअप ओपन करा. इन्स्टॉलेशन प्रक्रिया सुरू झाली आहे. काही सेकंद थांबा आणि बस, तुमचे ॲप इन्स्टॉल होण्यास सुरुवात झाली आहे. जेव्हा इन्स्टॉलेशन पूर्ण होईल तेव्हा तुमच्या डेस्कटॉपवर विद्या विकासचा आयकॉन रेडी असेल. चला पाहूया विद्या विकास ॲपमध्ये नवीन अकाउंट कसं तयार करायचं. जर तुम्हाला हवं असेल तर थेट Google, Apple किंवा Microsoft अकाउंटद्वारे लॉग इन करू शकता. किंवा मॅन्युअली अकाउंट तयार करण्यासाठी साइन अप टॅबवर क्लिक करा. इथे सर्वप्रथम तुमचं पूर्ण नाव टाका, मग तुमचा ईमेल आयडी, त्यानंतर फोन नंबर हा पर्यायी आहे आणि शेवटी पासवर्ड सेट करा. सिक्युरिटीसाठी आय एम नॉट अ रोबॉट वर क्लिक करून कॅप्चा पूर्ण करा. आता साइन अप बटनावर क्लिक करा. आता तुमच्या नोंदणीकृत ईमेल किंवा फोनवर OTP वन टाइम पासवर्ड येईल. तो OTP बॉक्समध्ये टाका आणि कन्फर्म बटनावर क्लिक करा. झालं, तुमचं अकाउंट यशस्वीरित्या तयार झालं आहे. आता तुम्ही तुमचे कोर्सेस ॲक्सेस करू शकता. लक्षात ठेवा, तुमचा ईमेल आयडी हा ॲपचा युजर नेम असेल आणि पासवर्ड तोच असेल जो तुम्ही सेट केला होता. लॉग इन झाल्यानंतर डाव्या बाजूला असलेल्या मेनूमधून सिरियल की या पर्यायावर क्लिक करा. इथे तुमची 10 अंकी सिरियल की टाका, जी 8 ने सुरू होते. त्याच्यानंतर ॲक्टिवेटवर क्लिक करा. जर तुम्ही वेबसाईटवरून कोर्स खरेदी केला असेल तर सिरियल की आधीच सक्रिय ॲक्टिवेटेड असते. तुम्हाला ती की पुन्हा ॲक्टिवेट करण्याची गरज नाही. सिरियल की यशस्वीपणे ॲक्टिवेट झाल्यानंतर तुमच्या होम स्क्रीनवर तुमचा कोर्स दिसेल. सर्वप्रथम शो ऑलवर क्लिक करा. इथे तुम्हाला विषयांची नावं दिसतील. त्यापैकी कुठल्याही एका विषयावर क्लिक करा. आता तुम्हाला टॉपिकची नावं दिसतील, त्यावर क्लिक करा. इथे तुम्हाला कॉन्टेंट लिस्ट दिसेल आणि बाजूला डाउनलोड आयकॉन दिसेल. फक्त त्यावर क्लिक करायचं आहे किंवा तुम्ही लेक्चरवर थेट क्लिक करून लेक्चर स्ट्रीम करू शकता. इथे तुम्हाला लेक्चर डाउनलोड होत आहे हे दिसेल. डाउनलोड झाल्यानंतर फक्त लेक्चर प्लेवर क्लिक करायचं आहे आणि तुमचं लेक्चर सुरू होईल. एक्झाम अटेम्प्ट करण्यासाठी तुम्हाला एक्झाम कंटेंटवर क्लिक करायचं आहे. स्टार्टवर क्लिक करून एक्झाम सुरू करायची आहे.
क्विज सुरू झाल्यानंतर तुम्हाला प्रत्येक वेळी एकच प्रश्न दिसेल. प्रत्येक प्रश्नाखाली मल्टिपल चॉईस पर्याय असतील. प्रश्नांमध्ये नेक्स्ट आणि प्रिव्हियस बटनाद्वारे तुम्ही पुढे मागे जाऊ शकता. जेव्हा तुम्ही क्विज पूर्ण कराल तेव्हा सबमिट बटनावर क्लिक करून क्विज सबमिट करा. एक्झाम सबमिट केल्यानंतर तुम्हाला लगेच रिझल्ट स्क्रीन दिसेल, ज्यात तुमचा स्कोर आणि फीडबॅक असेल. आणि जर तुम्हाला नंतर कधीही रिझल्ट्स पाहायचा असेल तर माय एक्झाम सेक्शनमध्ये जाऊन क्विजच्या रिपोर्टवर क्लिक करून रिझल्ट्स पाहू शकता. जर काही तांत्रिक अडचण आली तर फक्त सपोर्ट आयकॉनवर क्लिक करा आणि तुमची क्वेरी रेज करा. विद्या विकास सोबत तुमचं शिक्षण प्रवास सोपं आणि तणावमुक्त बनवा. हॅपी लर्निंग.